नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव आपलं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा दुसरा चॅप्टर ऑन सेईंग प्लीज याचं आईस ब्रेकर्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. ऑन सेईंग प्लीज या पाठाचं लेखन, या स्टोरीचं लेखन हे अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर यांनी केलेलं आहे. तर आईस ब्रेकर्समध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो बघा काय, लिस्ट द वर्ड्स ऑफ कर्टसी दॅट वी यूज इन अवर डेली लाईफ. एक कर्टसी मॅनर्सचे असे काही शब्द जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो त्याची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. डिस्कस दॅम विथ युअर पार्टनर अँड एक्सप्लेन द पर्पज ऑफ युझिंग इच. प्रत्येकाचा पर्पज काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर काही वर्ड्स मी तुम्हाला देतोय की जे वर्ड्स आपण कर्टसीसाठी आपण रेग्युलरली यूज करतो. वर्ड्स ऑफ कर्टसी: नंबर 1 थँक्यू, नंबर 2 एक्सक्यूज मी, नंबर 3 प्लीज, नंबर 4 सॉरी, 5 पार्डन मी, 6 ओके, 7 यू आर वेलकम, 8 टेक केअर, 9 मे आय आणि 10 येस सर, नो सर. हे की नाही. हे सगळे ते वर्ड्स आहेत की जे आपण कर्टसी म्हणजे ते कर्टसीचेच ते वर्ड्स आहेत की एक मॅनर या शब्दातून आपला दिसून येईल. त्यानंतर आहे लिसन बिलो आर फ्यू कॅरेक्टर्स ट्रेट्स ऑफ पीपल. सम आर पॉझिटिव्ह ट्रेट्स अँड वाईल अदर्स आर नॉट. काही पॉझिटिव्ह ज्या ट्रेट्स असतील, खाली काही ट्रेट्स दिलेले आहेत त्याला आपल्याला कॅरेक्टराईज करायचं आहे दोन भागात. एक म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे चांगल्या गोष्टी आणि दुसरी जी आहे निगेटिव्ह किंवा मग अदर ट्रेट्स ज्याला आपण म्हणतो, विशेषता ज्याला आपण म्हणतो, गुणविशेष. तर कॅरेक्टरिस्टिकसाठी काही वर्ड्स दिलेले बघा कुठले कुठले. अग्रेसिव्ह, स्कीमिंग, वाईज, इगोइस्टिक, मॅनिप्युलेटिव्ह, रूड, बूस्टफुल, हंबल, सर्वाइल, टेरिटोरियल, पेट्रोनायझिंग, जनरस. आता हे सगळे शब्द आहेत, याला आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय करायचं, डिवाइड करायचं आहे. चला तर बघूया मग पॉझिटिव्ह ट्रेट्स कुठले आहेत आणि अदर कुठले आहेत. तर पॉझिटिव्हमध्ये आपण घेऊ शकतो वाईज, प्रामाणिक असावा व्यक्ती, हुशार असावा, बूस्टफुल म्हणजे एनर्जीफुल असावा, हंबल, नम्र, पेट्रोनायझिंग आणि जनरस. हे सगळे येतील पॉझिटिव्हमध्ये. अदरमध्ये येतील अग्रेसिव्ह, स्कीमिंग. स्कीमिंग हा पॉझिटिव्हमध्ये पण चालू शकतो, पण तर अदरमध्ये आपण टाकलेले योग्य आहे. स्कीमिंग, इगोइस्टिक, मॅनिप्युलेटिव्ह, रूड, सर्वाईल आणि टेरिटोरियल. सर्वाईल म्हणजेच गुलाम असलेला. तर हे जे आहे ते अदर ट्रेट्स आहेत, परंतु पॉझिटिव्ह जे आहेत ते हेच तुम्हाला घ्यावे लागतील. त्यानंतर दिसतंय बघा इटिक्यूट अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन टू लिव्ह इन द सोसायटी. शिष्टाचार आणि मॅनर म्हणजे पद्धत, रीत, या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत माणसाला समाजात राहण्यासाठी. रीड द फॉलोइंग अँड पुट देम इन प्रॉपर कॉलम्स. आणि त्यांना काय करा, प्रॉपर कॉलम्समध्ये टाका. आता हे 6 सेंटेन्स आपल्या समोर आहेत. प्रत्येकाचा अर्थ समजून घेऊया. टू रिसीव्ह फोन कॉल वाईल यू आर इन लेक्चर ऑर क्लास. तुम्ही लेक्चर किंवा क्लासमध्ये असाल त्यावेळेस तुम्ही फोन उचलावेत का, तुम्ही उचलता का. आता हे 2 कॉलम तुम्हाला बनवायचे आहेत प्रॉपर इटिक्युटीचे. पहिला आहे ॲप्रोप्रिएट आणि दुसरा आहे इनॲप्रोप्रिएट. तर आता हे जे आहेत, पहिलं जे वाक्य दिसतंय बघा कुठलं, फोन म्हणजे चालू लेक्चरमध्ये किंवा क्लासमध्ये फोन उचलला पाहिजे का, तर निश्चितच इम्प्रॉपरमध्ये, या इम्प्रॉपरच्या कॉलममध्ये आपल्याला त्याला टाकावं लागेल. नंबर 2चं वाक्य दिसतंय टू नो बिफोर यू इंटर द प्रिन्सिपल्स, टू नॉक बिफोर यू इंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. प्रिन्सिपल्स ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी आपण दरवाजा नॉक केला पाहिजेत. प्रॉपर, ॲप्रोप्रिएट म्हणजे ॲप्रोप्रिएट वर्तन तुमचं इथे दिसून येईल, ॲप्रोप्रिएट मॅनर तुमचं इथे दिसून येईल. परंतु जे वरचं नंबर 1चं वाक्य आहे तिथं तुमचं मॅनर प्रॉपरली नाही. म्हणजे क्लासमध्ये आहात, लेक्चरमध्ये आहात, तर आपण फोन उचलायचा नाही. नंबर 3 टू थँक द पर्सन हू ऑफर यू टी ऑर कॉफी. त्या लोकांचे आभार माना जे लोक तुम्हाला काय करतात, तर टी आणि कॉफी काय करतात, ऑफर करतात. काय येईल बघा, हे निश्चितच आपण त्याला म्हणू शकतो की हे प्रॉपर ॲप्रोप्रिएट मॅनर आहे. आपण थँक्स त्या व्यक्तीला म्हणलं पाहिजे जो व्यक्ती आपला चहा किंवा कॉफी ऑफर करतो त्याला. टू बी पोलाइट अँड कर्टियस टू अदर. इतरांसोबत नम्रपणे आणि प्रामाणिक आपण वागायचं आहे. निश्चितच ॲप्रोप्रिएट वर्तन. 5वं आहे टू लिव्ह द क्लासरूम विदाउट
द टीचर्स परमिशन. क्लासरूम आपण सोडला पाहिजे का टीचरच्या परमिशन शिवाय? निश्चितच नाही. परंतु हे जे वाक्य आहे ते इनॲप्रोप्रिएट आहे. म्हणजेच हिचं वाक्य असं दिलेलं आहे की टू लिव्ह क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन. क्लास टीचरच्या परमिशन शिवाय क्लास सोडला पाहिजे, हे इनॲप्रोप्रिएट आहे. म्हणजे याला आपण इनॲप्रोप्रिएटमध्ये टाकणार आहोत. टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व फॉर लेडीज और फिजिकली चॅलेंज और एल्डरली पीपल ऑन द बस और ट्रेन. आपण ज्या काही रिझर्व असतात सीट्स फिजिकली डिसेबल लोकांसाठी किंवा मग लेडीजसाठी, ते जे सीट्स असतील ते आपण ऑक्युपाय करून त्यावर आपण बसलं पाहिजेत. आता हे प्रॉपर आहे की इम्प्रॉपर आहे? निश्चितच इम्प्रॉपर वर्तन आहे. आता याचे आन्सर्स मी मध्ये कॉलममध्ये बनवलेले आहेत. तरी पुन्हा एकदा बघा, ॲप्रोप्रिएटमध्ये आपण टाकलं आहे टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस, टू रिसीव फोन कॉल्स वाईल यू आर इन अ लेक्चर क्लास, टू थँक द पर्सन हू ऑफर यू टी ऑर कॉफी, टू लिव्ह द क्लासरूम विदाउट द टीचर्स परमिशन, टू बी पोलाइट अँड कर्टियस टू अदर, टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व फॉर लेडीज और फिजिकली चॅलेंज और एल्डरली पीपल ऑन अ बस ट्रेन. अशा प्रकारे आपण याला काय करू शकतो? कॅटेगराईज करू शकतो ॲप्रोप्रिएट आणि इनॲप्रोप्रिएटमध्ये. पुढचा प्रश्न बघा. आता सुरुवात होती ब्रेन स्ट्रोमिंगला. तर आपण बघतोय ब्रेन स्ट्रोमिंग, त्यामध्ये A1 आणि पहिला प्रश्न, फॉर्म ग्रुप्स अँड एक्सप्लेन द फॉलोइंग वर्ड्स विथ एक्झाम्पल्स. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांना तुम्हाला एक्सप्लेन करायचे एक्झाम्पल्स थ्रू. यू कॅन टेक हेल्प ऑफ युअर टीचर. तुम्ही तुमच्या शिक्षकाची सुद्धा तिथे मदत घेऊ शकता. तर कुठले शब्द आहेत बघा? ह्युमिलिटी, सेल्फ इस्टीम, ग्रॅटिट्यूड, कर्टसी, जनरसिटी, सिम्पॅथी अँड इम्पॅथी, हे सगळे शब्द आहेत. तर मी ह्या शब्दाचे तुम्हाला अर्थ सांगतो इंग्लिशमध्ये, त्याचबरोबर त्याचे एक एक वाक्यसुद्धा तुम्हाला मी देतो. चला तर पहिलं वाक्य शब्द बघूया. ह्युमिलिटी. ह्युमिलिटी म्हणजे मॉडेस्टी, नम्रता. पोलाइटनेस म्हणजे व्यवस्थितरित्या वागणं, नम्रताच त्याला म्हणता येईल. याचं एक्झाम्पल घेता येईल बघा. दे शुड ॲक्सेप्ट देअर अलॉटेड रँक विथ ह्युमिलिटी. त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांना जे की अलॉटेड रँक आहे ती त्यांनी ह्युमिलिटीने, नम्रतेने काय करावी? तर ॲक्सेप्ट केली पाहिजे. दुसरा शब्द आहे सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, प्राईड, डिग्निटी, सेल्फ कॉन्फिडन्स. हे सगळे असे 4 शब्द तुम्ही त्याचे सिमिलर तुम्ही सांगू शकता. याच्यातून सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. सेल्फ इस्टीम इज ऑनरिंग अँड सेल्फ रिस्पेक्ट ऑफ ह्युमन बिईंग. सेल्फ इस्टीम जी काय आहे तर एक ऑनरिंग आहे, एक इज्जत आपण त्याला म्हणू शकतो थोडक्यामध्ये, सन्मान. अँड सेल्फ रिस्पेक्ट आत्मसन्मान आहे कोणाचा? तर मनुष्याचा. ग्रॅटिट्यूड म्हणजे थँकफुलनेस, थँक्स, ॲक्नॉलेजमेंट, रेकग्नायझेशन. त्यालाच आपण काय म्हणतो? ग्रॅटिट्यूड असं म्हणत असतो. मग याचं एक्झाम्पल घेता येईल. ही एक्सप्रेस्ड हिज ग्रॅटिट्यूड टू द सोसायटी. ही एक्सप्रेस्ड हिज ग्रॅटिट्यूड टू द सोसायटी. तो काय करतो? त्यांनी काय केलं? सोसायटीबद्दल तर त्याचं जे काही थँकफुलनेस आहे किंवा ग्रॅटिट्यूड आहे ते त्यांनी व्यक्त केलं. पुढचा शब्द आहे कर्टसी. कर्टसीला असं म्हणतात प्रोटोकॉल, अर्बनिटी, मॅनर अँड जेंटलनेस. मग याच्यापासून एक्झाम्पल घेता येईल. हिज ॲबिलिटी, हिज कर्टसी अँड हिज अपराईट कॅरेक्टर मेड हिम अ युनिव्हर्सल फेवरेट. दुसरे एक्झाम्पल घेता येईल. हिज जंटल कर्टसी. कर्टसी म्हणजे तर मॅनर, ह्या शब्दांना अर्थ, या कर्टसीचा अर्थ मॅनर असा होतोय. हिज जंटल कर्टसी अँड क्विंट स्पीच वोन माय हार्ट. त्यानंतर आहे जनरसिटी म्हणजे लायबिलिटी, लॅविशनेस, गुडनेस, अनसेल्फिशनेस. या सगळ्याचा जनरसिटीचा आपण अर्थ घेऊ शकतो. जनरसिटी म्हणजे लिबर्टी, लॅविशनेस, गुडनेस, अनसेल्फिशनेस. याचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. आय एम ट्रूली अस्टॉनिश्ड बाय युअर ओव्हरवेल्मिंग जनरसिटी. जनरसिटी म्हणजे आपण म्हणू शकतो थोडक्यामध्ये भव्यता, एक औदार्य, चांगलेपणा, अनसेल्फिशनेस. ओके. मग मी काय करतोय? प्रशंसा करतोय तुझ्या अनसेल्फिशनेसची, किंवा मी खूप प्रभावित झालेलो आहे, असं त्याचा अर्थ इथं आपण घेऊ शकतो. सिम्पॅथी, कंपॅशन, केअरिंग, इम्पॅथी. सिम्पॅथीचा अर्थ होतो कंपॅशन किंवा मग केअरिंग, ज्याला आपण म्हणतो दया, कणव, आहे की नाही. तर एक्झाम्पल घेतल्यानंतर समजेल बघा. एक्झाम्पल आहे आय हॅव रिसिव्ड टू मच सिम्पॅथी इन द लास्ट फ्यू वीक्स. मला काय तर मागच्या काही वीकपासून काय तर खूप अशा प्रकारे सिम्पॅथीज मिळाल्यात, म्हणजे कणव इतरांची माझ्याबद्दल वाढलेली मला भासली.
इम्पॅथी म्हणजे द ॲबिलिटी टू अंडरस्टँड अँड शेअर फिलिंग्स ऑफ अदर्स. ॲबिलिटी टू अंडरस्टँड, समजून घेणं आणि त्यांचे फिलिंग्स काय करणं तर शेअर करणं, त्याला आपण म्हणतो इम्पॅथी. सेंटेन्स, आय डिड नॉट हॅव इम्पॅथी फॉर द कॅरेक्टर. ओके, म्हणजे मला कुठल्या प्रकारची इम्पॅथी ही कॅरेक्टर्सबद्दल नाही. पुढचा प्रश्न आपण घेऊया, तो म्हणजे A2 मधला पहिला, तो आहे रीड द टेक्स्ट वेदर फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. पहिला जो वाक्य आहे ते आहे बिटर प्रॉब्लेम्स इन डे टू डे लाईफ कॅन बी सॉल्व बाय स्वीट वर्ड्स. आता हे जे ट्रू फॉल्स सांगायचं आहे तुम्हाला लेसनचा उपयोग करून सांगायचे आहेत. तर निश्चितच पहिलं जे आहे ते ट्रू आहे, कारण जे बिटर्स प्रॉब्लेम असतील डे टू डे लाईफमधले ते स्वीट चांगल्या शब्दाने आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. दुसरा वाक्य आहे ग्रेट वॉर्स कुड हॅव बीन अवॉइडेड बाय अ लिटल कर्टसी. जे की ग्रेट वॉर्स आहेत ते काय करू शकतो आपण अवॉइड करू शकतो, कशामुळे तर फक्त लिटल कर्टसी म्हणजे चांगल्या छोट्याशा मॅनरमुळे सुद्धा आपण हे वॉर्स काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. ट्रू, निश्चितच आपण ते करू शकतो. तिसरा आहे ऑब्झर्वन्स ऑफ इटिक्यूट in a normal situation is important, but more important is their observance when the situation is adverse. It is also true. म्हणजे काय, जर हे जे की इटिक्विट म्हणजे शिष्टाचार आहे इन नॉर्मल सिच्युएशन इज इम्पॉर्टंट, नॉर्मल सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण शिष्टाचारानंच वागलं पाहिजे, बट मोर इम्पॉर्टंट इन देअर ऑब्झर्वन्स वेन सिच्युएशन इज ॲडवर्स. त्याचबरोबर ॲडव्हान्स कंडिशनमध्ये सुद्धा आपण आपला शिष्टाचार सोडायला नको, तिथे आपण तशा प्रकारेच वागलं पाहिजे. D. Words like please and thank you help us in making our passage through life uneasy. Help आणि please या वर्ड्समुळे आपली जी लाईफ आहे ती अनइझी होते. फॉल्स. तर करेक्शन असेल वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक यू हेल्प अस इन मेकिंग अवर लाईफ आवर पॅसेज थ्रू लाईफ इझी. आपलं जे आयुष्य आहे ते कसं होतं, ह्या प्लीज आणि थँक्यूने काय होतं तर इझी बनलेलं आपल्याला दिसून येईल किंवा बनतं. चौथं फॉल्स आहे, त्याला तुम्ही करेक्ट करू शकता. ई, पाचवं, लॉ परमिट्स एनीबडी टू यूज व्हायलन्स इफ अनदर पर्सन इज डिस्कर्टस. लॉने परमिट केलेलं आहे किंवा तुम्ही व्हायलन्स करू शकता जर इतर दुसरा एखादा व्यक्ती असेल तो जर चांगल्या मॅनरने वागला नाही तर, असभ्य वागला तर. निश्चितच फॉल्स. करेक्शन येईल त्याचं, लॉ डज नॉट परमिट एनीवन टू यूज व्हायलन्स इफ अदर इज डिस्कर्टस. म्हणजे लॉ काय करत नाही, परमिट करत नाही इतर व्यक्ती हा कसाही वागला तरीही, अशा कुठल्याही प्रकारचा कायदा नाही. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंटेन्सेस विच सजेस्ट द थीम ऑफ द एसे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंटेन्स, यातून तुम्हाला ॲप्रोप्रिएट सेंटेन्स ओळखायचं आहे की जे सेंटेन्स हे काय तर ही थीम आहे ह्या एसेची. आता हे 4 आहेत ते आपण बघूया. The essay tells us about courtesy, civility, mobility, responsibility and control. Number 1. Number 2. The essay explores the difficulties that can be incurred by an individual when dealing with the public. आता दुसरा जो आहे तो सांगतोय की बुवा एसे काय सांगतोय, एक्सप्लोर करतोय तर डिफिकल्टीज दॅट कॅन बी इन्क्युअर, म्हणजे अशा डिफिकल्टीज ज्या रेज होतात एखाद्या इंडिव्हिज्युअलला ज्यावेळेस तो काय करतो पब्लिक सोबत वागतो. निश्चितच ही तर त्याची थीम नाही. Number C. One can keep one's peace of mind without having to lower themselves to the level of the perceived offenders. One can keep one's peace of mind. एखाद्याने काय केलं पाहिजे, एखादा व्यक्ती असेल इंडिव्हिज्युअल त्यांनी काय केलं पाहिजे तर पीस ऑफ माइंड ठेवलं पाहिजे विदाउट हॅव्हिंग टू लोअर देमसेल्फ टू द लेवल ऑफ परसिव्ह ऑफेंडर्स. नंबर डी, सी सुद्धा तिची थीम नाही. पीपल विथ लो सेल्फ इस्टीम आर जनरली डिफिकल्ट टू वर्क. जे काही सेल्फ रिस्पेक्ट आहे ती लोकांची काय करत नाही, जनरली वर्क करत नाही. डिफिकल्ट टू वर्क किंवा मग डिफिकल्ट आहे वर्क करणं विथ कोणासोबत, अँड दे लुक डाऊन अपॉन अदर्स टू गेट फिलिंग ऑफ सुपेरियरिटी. तर काय इतरांनी काय तर सुपेरियरिटी समोर तुमची सेल्फ इस्टीम जी आहे ती डिफिकल्ट आहे वर्क करणं, हे सुद्धा त्याची थीम नाही. तर याची थीम आहे ए, ती म्हणजे द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी. आता हे जी काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण काय करतो तर ह्या एसेमधून शिकत असतो. मग आन्सर असेल द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मोबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल.
Question number 3. Find the reasons for the liftman's uncivilized behavior. Find the reasons for the liftman's uncivilized behavior. Uncivilized behavior का बरं होतं त्याच्यामागचं कारण काय? त्याचं आन्सर असेल, in this case the liftman probably felt that the passenger's behavior was slur upon his social standing. तो लिफ्टमॅन जो आहे त्याला असं वाटलं की जे की पॅसेंजरचं बिहेवियर आहे ते कसं होतं, एक स्लर, वाईट होतं त्याच्या सोशल स्टँडिंगसाठी. कोणाच्या? त्या लिफ्टमॅनच्या. कारण तो स्वतःला सोशली तो बॅकवर्ड समजत होता. देअरफॉर ही फेल्ड द पेन मोर. त्यामुळे त्याला खूप पेन वाटलं, खूप वाईट वाटलं किंवा सोशल स्टँडिंगनुसार तो काय करतोय तर लिफ्टमॅनला ट्रीट करतोय, असं गैरसमज हा लिफ्टमॅनला झाला. देअरफॉर ही फेल्ड द पेन मोर ॲक्युटली. त्याचा खूप त्रास झाला त्या लिफ्टमॅनला. देन ही वेअर किक्ड ऑर हॅड टू फिजिकली असॉल्टेड. आणि त्यांनी काय केलं शेवटी फायनली त्या व्यक्तीला, त्या पॅसेंजरला किक करून फिजिकली काय केलं तर असॉल्ट केलं, म्हणजे फिजिकली त्रास त्याला दिला त्या पॅसेंजरला, म्हणजे लिफ्टमधून बाहेर किक मारून हकलून दिलं. Number 4. Good manners are required in our daily life for making our social contact more cooperative and friendly. Illustrate the behavior of the polite conductor with different people in various situations. Good manner कसं आहे, खूप गरजेचं आहे आपल्या डेली लाईफसाठी. ओके, कशासाठी तर एक चांगल्या प्रकारचा सोशल कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी, जेणेकरून तुम्ही फ्रेंडली आणि कोऑपरेटिव्ह होऊ शकता. इलिस्ट्रेट द बिहेवियर ऑफ द पोलाइट कंडक्टर. तुम्हाला काय करायचं आहे तर जे की पोलाइट आहे कंडक्टर त्याचे बिहेवियर तुम्हाला सांगायचं आहे. डिफरंट पीपल्स इन व्हेरियस सिच्युएशन. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्या लोकांसोबत तो कसा वागला त्याचे तुम्हाला बिहेवियर सांगायचं आहे. तर पहिली सिच्युएशन आहे, द रायटर्स सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रम्पल्ड ऑन. म्हणजे ज्यावेळेस त्या रायटरच्या पायावर काय झालं तर याचा पाय पडला, कोणाचा? त्या बस कंडक्टरचा. तर त्यावेळेस त्याचं बिहेवियर काय होतं बघा बस कंडक्टरचं. द कंडक्टर सेड सॉरी विथ अन ॲपॉलॉजी अँड कर्टसी. तो ॲपॉलॉजी, त्याने दुःख, खेद व्यक्त केला त्याच्या या गोष्टीमुळं. विथ कर्टसी म्हणजे एका ॲप्रोप्रिएट मॅनरने, सभ्यतेने त्याला सॉरी तो म्हटला आणि त्याबरोबर दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. सेकंड सेंटेन्स, इन द रेनी सीझन डीलिंग विथ पीपल. ज्यावेळेस रेनी सीझन असेल त्यावेळेस त्यांनी लोकांना कशा प्रकारे ट्रीट केलं तर बघा कसं ट्रीट केलं त्या बस कंडक्टरने. ही वुड रन अप टू कॉल द पॅसेंजर्स इनसाइड द बस. तो वरती गेला, 2 ताळी त्या डबल डेकर ती बस आहे त्यामुळे तो वरती गेला आणि त्यांनी काय केलं तर लोकांना, ही वुड रन अप, तो वरती गेला पळत आणि टू कॉल पॅसेंजर इनसाइड द बस. आणि त्या पॅसेंजर्सला त्यांनी इनसाइड म्हणजे बसमध्ये खाली बोलवलं. नंबर 3, डीलिंग विथ ओल्ड पीपल. म्हाताऱ्या लोकांसोबत तो कशा प्रकारे डील करतो किंवा कशा प्रकारे डील केली. ही वॉज ॲज कन्सिडरेड ॲज अ सन. त्यांच्यासोबत तो बोलताना जसं तो त्यांच्या मुलासारखा तो त्यांच्यासोबत त्या ओल्ड लोकांसोबत बोलत होता. डीलिंग विथ चिल्ड्रन. लहान मुलांसोबत कसं बोलत होता. ही वॉज ॲज कन्सर्न ॲज अ फादर म्हणून तो त्यांच्यासोबत बोलत होता. बिहेवियर बघा किती प्रॉपरली आहे त्याचं. डीलिंग विथ यंग पीपल सोबत त्याचं डीलिंग कसं होतं. ही रेडिएटेड वॉर्म टुवर्ड्स यंगस्टर अँड मेड देम हॅपी विथ हिज जेस्ट. आणि तो यंगस्टर सोबत कसा एकदम वॉर्म, चांगल्या प्रकारे नरमपणाने तो वागत होता आणि त्यांना आनंदी करत होता त्या स्वतःच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोकमधून. म्हणजे जोक्स आणण्याचं काम तो यंग पीपलला करत होता आणि त्यातून त्यांना तो आनंदी करत होता. डीलिंग विथ अ ब्लाइंड मॅन. आता अंध व्यक्तीसोबत त्याचं कशा प्रकारे त्यांनी डील केलं. द बस कंडक्टर टोल्ड द ड्रायव्हर बिल. आता जो बसचा ड्रायव्हर आहे त्याला त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, टू वेट अँड टूक द ब्लाइंड मॅन हिमसेल्फ अक्रॉस द रोड. काय तर हा काय करतोय त्या ब्लाइंड मॅनला काय करतोय तर ही टूक द ब्लाइंड मॅन हिमसेल्फ अक्रॉस द रोड. तो त्या ब्लाइंड मॅनला काय करतोय तर रोडला अक्रॉस म्हणजे रोड ओलांडून देत आहे. म्हणजे त्या ब्लाइंड व्यक्तीसोबत सुद्धा त्याची डीलिंग ही कशी होती तर खूप कर्टस आपला सांगता येईल. पुढचा आहे A3 नंबर 1. पुढचा क्वेश्चन काय बघा. ही कमिटेड द क्राईम इन ब्रॉड डे लाईट. आता डे लाईटचा अर्थ आहे नॉट ब्राईट डे लाईट ऑर नॅरो डार्कनेस.
ओके. आय हॅड कप ऑफ स्ट्रॉंग टी, नॉट रिच टी. द फास्ट ट्रेन इज कमिंग, नॉट क्विक ट्रेन. इथं बघा शब्दांचे उलटफेर झालेला आहे थोडासा. सच वर्ड्स ऑर ग्रुप्स ऑफ वर्ड्स विच हॅबिच्युअली अकर्ड टुगेदर अँड देअर बाय कन्वे मिनिंग बाय असोसिएशन आर कॉल्ड कोलोकेशन्स. याला आपण काय म्हणतो, कोलोकेशन्स असं म्हणत असतो. अ कोलोकेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इन अ लँग्वेज दॅट ऑफर टू गो टुगेदर. कॉम्बिनेशन कोलोकेशन म्हणजे काय तर कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स इन लँग्वेज, जे काही लँग्वेजमध्ये वर्ड्सचं कॉम्बिनेशन होतं त्याला कोलोकेशन असं म्हणतात. ऑफन गो टुगेदर, सोबत जाण्यासाठी. आता इथे दिलं बघा ए आणि बी कॉलम आहे, तर त्यात तुम्हाला काय करायचं तर कोलोकेट बनवायचे आहेत, म्हणजे कोलोकेशन्स तुम्हाला बनवायचे आहेत. आता हे जे ए आणि बी जी की तुम्हाला दोन हे दिसत आहेत कॉलम, यांची अरेंजमेंट ही प्रॉपरली नाही आहे, तर तुम्हाला ते शोधायचं आहे. बघा पहिला रेग्युलर, मिड डे, की, फास्ट, ट्राय, रिचली, फ्री, ट्रॅफिक, सोशल, वाईल्ड. आणि इकडे मील, कन्सेप्ट, फूड, एक्झरसाइज, डेकोरेटेड, हार्ड, जॅम, टाईम, ॲनिमल, जस्टिस. मग आन्सर बघा कसं आहे. पहिलं सांगतोय रेग्युलर. आता रेग्युलर हा शब्द कोणासोबत बसेल तर रेग्युलर हा बसेल रेग्युलर मीलपेक्षा रेग्युलर एक्झरसाइज हा प्रॉपर आपला वाटतो, त्यामुळे रेग्युलर एक्झरसाइज. दुसरा आहे मिड डे मील. की तुमच्यासोबत बसेल कन्सेप्ट सोबत. फास्ट का सोबत येईल मग विचार करा. फास्ट येईल काय दिलं बघूया. फास्ट फूड सोबत येईल. फास्ट फूड. त्यानंतर आहे ट्राय, डेकोरेटेड, फ्री, टाइम, ट्रॅफिक, जॅम, सोशल, जस्टिस, वाईल्ड, ॲनिमल. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत कशाचे तर कोलोकेशनचे. आपण ते तयार करू शकतो. तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता आणि तुम्ही लक्षातही ठेवू शकता चांगल्या प्रकारे. लर्निंग कोलोकेशन इज इसेन्शियल फॉर मेकिंग युअर इंग्लिश साऊंड फ्लुएंट अँड नॅचरल. हे जे की इंग्लिश लर्निंग हे जे काय कोलोकेशन हे कशासाठी लर्न करायचे आपला तर आपली इंग्लिश साऊंड आणि फ्लुएंट किंवा नॅचरल होण्यासाठी. मेक कोलोकेशन्स अँड यूज इन युअर ओन सेंटेन्स. आता खाली काही दिलेले आहेत कोलोकेशन्स, त्यांना सेंटेन्समध्ये तुम्हाला यूज करायचं आहे. आता सेंटेन्सचं तर मी बनवलेलं नाही आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ जो असेल त्यामध्ये ते मी सेंटेन्स तुम्हाला याचे बनवून देईल. आता सध्या फक्त मी बनवलेले आहेत काय तर शब्द, म्हणजेच बघा बिग शब्दाने सुरुवात होईल आणि त्यापासून कोलोकेशन्स कसे तयार होतात. बिग मिस्टेक, बिग सरप्राईज, बिग मिस्टेक, बिग ब्रदर, बिग अमाऊंट, बिग इम्प्रूव्हमेंट, बिग डील, बिग डिसिजन्स. हे काय तर कोलोकेशन्स आहेत. वेल ड्रेस्ड, वेल डन, वेल प्लेड, वेल इक्विप्ड, वेल डान्स्ड, वेल प्लॅन, वेल परफॉर्म, वेल अरेंजमेंट. हे सगळे कोलोकेशन्स आहेत. आता हे तुम्ही वाक्य तुम्ही स्वतः उपयोग करून बघा, अन्यथा जो पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे ऑन सेईंग प्लीजचा जे काही राहिलेले प्रश्न असतील त्यांचा, तर त्यामध्ये मी काय करेल तर याबद्दल सुद्धा तुम्हाला वाक्य बनवून देईल. Sometimes while using a word in a sentence we have to change its own class. We can make several more words from the root. We can make several new words from the root. जे की रूट वर्ड्स असतील त्यापासून आपण नवीन वर्ड सुद्धा बनवू शकतो. बघा आता शार्प आहे, या शार्पचा वापर करायचा तुम्हाला. आय आस्क्ड सुमित टू डॅश डॅश माय पेन्सिल फॉर मी. तर याचा तुम्ही शार्पचा वापर करू शकता. ॲज आता टू असल्यामुळे तुम्हाला इन्फिनिटी म्हणजे शार्पन बनवावं लागेल, वर्ब लिहावं लागेल V1. आय आस्क्ड सुमित टू शार्पन माय पेन्सिल फॉर मी. आता खाली काही वाक्य दिलेले आहेत तर ते तुम्हाला काय करायचे तर तशा प्रकारे त्यांचा वापर करायचा आहे. पहिला शब्द वाक्य दिलेलं आहे. लीना वॉज इटिंग अ व्हेरी डॅश डॅश ॲपल अँड ऑब्वियसली एन्जॉईंग इट. क्रंचला तुम्हाला करायचं आहे क्रंची. मग आन्सर असेल लीना वॉज इटिंग अ व्हेरी क्रंची ॲपल अँड ऑब्वियसली एन्जॉईंग इट. क्रंची ॲपल तिने खाल्लं आहे आणि कसं आहे तर ते खूप तिने ते एन्जॉय केलं. पुढचं आहे दिस पिक्चर लुक्स कंसामध्ये आहे कलर. दिस पिक्चर लुक्स, इथं लुक्स पाहिजे, इथं बुक झालेलं आहे बघा, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. दिस पिक्चर लुक्स कलरफुल. कलरफुल हा तिथे प्रॉपर वर्ड असेल. आय एम अफ्रेड दॅट युअर बिहेवियर इज जस्ट नॉट ॲक्सेप्टेबल. हा शब्द तिथे तुम्ही वापरू शकता. आय लाईक माय एल्डर ब्रदर, ही इज व्हेरी हेल्पफुल. ओके, ही इज व्हेरी
हेल्पफुल किंवा हेल्पिंगसुद्धा तुम्ही लिहू शकता, पण हेल्पफुलच करेक्ट असेल. Complete the following table. Put cross if a word class does not exist. Put a cross if a word class. आता एखादा शब्द असेल की ज्याचा शब्द तयार होणार नाही, समजा ॲब्सेन्स आहे त्याचं काय होत नाही, ॲडवर्ब तयार होत नाही, तर तिथं क्रॉस करा किंवा मग त्याला तिथे सोडून द्या. तसा एक शब्द आहे ॲप्लिकेबल, बाकीचे होत आहेत. तर पहिला आहे ॲबसेंट. ॲबसेंटचा वर्ब फॉर्म होतो ॲबसेंटच राहील, सॉरी ॲबसेन्स, आणि वर्ब असेल त्याचं ॲबसेंट, ॲडजेक्टिव्ह असेल ॲबसेंट आणि ॲडवर्ब असेल ॲबसेंटली. दुसरा आहे अट्रॅक्शन. नाऊन. नाऊनचं अट्रॅक्शनचं जे वर्ब असेल ते होतं अट्रॅक्ट, त्याचं ॲडजेक्टिव्ह होतं अट्रॅक्टिव्ह आणि ॲडवर्ब होतं ॲट्रॅक्टिव्हली. तिसरा आहे अलार्म. हा एक नाऊन आहे, त्याचं वर्बसुद्धा अलार्मच राहील आणि त्याचं ॲडजेक्टिव्ह होईल अलार्मिंग आणि त्याचं ॲडवर्ब राहील अलार्मिंगली. हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आहे चौथा आहे ॲबिलिटी. हे आहे नाऊन, त्याचं वर्ब होतं इनेबल, ॲडजेक्टिव्ह होतं एबल आणि लास्ट ॲडवर्ब होतं एबली. त्यानंतर आहे ॲडमायरेशन. हे नाऊन आहे, ॲडमायर वर्ब, ॲडमायरेबल ॲडजेक्टिव्ह, ॲडमायरेबली ॲडवर्ब. ॲग्रीमेंट नाऊन, ॲग्री वर्ब, ॲग्रीएबल हा असेल ॲडजेक्टिव्ह आणि ॲग्रीएबली असेल ॲडवर्ब. ॲप्लिकेशन वर्ब, सॉरी ॲप्लिकेशन नाऊन, अप्लाय वर्ब अँड ॲप्लिकेबल ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब होत नाही. अवॉइडन्स नाऊन, अवॉइड वर्ब, अवॉइडेबल हे होईल ॲडजेक्टिव्ह आणि अवॉइडेबली होईल, तर आपण म्हणू शकतो ॲडवर्ब. डिफरन्स म्हणजेच नाऊन, डिफर म्हणजे होईल वर्ब, डिफरंट होईल ॲडजेक्टिव्ह आणि डिफरंटली होईल ॲडवर्ब. रजिस्टर ऑफन refers to the degree of formality of language, but in a more general sense it means the language used by a group of people who share similar work of interest such as doctor and lawyer. जसं काय रजिस्टर ऑफन रेफर्स टू द डिग्री ऑफ फॉर्मॅलिटी लँग्वेज, जे आपण फॉर्मल लँग्वेज यूज करतो, ओके. बट इन अ मोर जनरल सेन्स, परंतु मोर जनरल सेन्समध्ये इट मीन्स द लँग्वेज यूज्ड बाय अ ग्रुप ऑफ पीपल, जी ग्रुप ऑफ पीपलकडून ती वापरली जाते, हू शेअर सिमिलर वर्क ऑर इंटरेस्ट सच एज डॉक्टर ऑर लॉयर्स. इमॅजिन दॅट युअर प्रिन्सिपल ऑर टीचर इज कमिंग. असं गृहीत धरा की तुमचे शिक्षक किंवा प्रिन्सिपल येत आहेत आणि तुम्ही त्यांना भेटता. जेव्हा तुम्ही त्यांना भेटता, यू वूड नेवर से, तुम्ही असं म्हणू शकत नाही त्यांना हे डूड व्हॉट्सअप. दिस इज फॉर्मल सिच्युएशन. शिक्षकाचं आणि तुमचं नातं हे फॉर्मल असल्यामुळं तुम्हाला तिथं फॉर्मल वर्ड्सच वापरावे लागतील. जशामध्ये काय म्हणता येईल, तुम्ही काय म्हणायला पाहिजेत, गुड मॉर्निंग सर, गुड आफ्टरनून सर, गुड इव्हनिंग सर, म्हणजे अकॉर्डिंग टू द टाईम ऑफ द डे. जो टाईम असेल डेट दिवसाचा, त्यानुसार तुम्ही काय करणार, सॅल्यूट करणार किंवा मग त्यांना ग्रीट करणार आहात. इन एव्हरी सिच्युएशन यू आर अन ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स अकॉर्डिंग टू द पर्सन. प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे एक ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स असा वापरू शकता, तुम्ही वापरू शकता. द लँग्वेज यू यूज वेन यू मीट समवन डिपेंडिंग ऑन देअर एज. जेव्हा तुम्ही एखाद्याशी भेटता त्यावेळेस तुम्ही त्याच्या एजनुसार, त्याच्या पोझिशननुसार त्याला काय करणार आहात, तर ग्रीट करणार आहात किंवा बोलणार आहात. देअर आर फॉर्मल अँड इनफॉर्मल रजिस्टर्स इन स्पोकन अँड रिटन लँग्वेज. आता लक्षात ठेवायचं आहे की फॉर्मल आणि इनफॉर्मल या दोन प्रकारच्या सिच्युएशन्स असतात किंवा लँग्वेजेस असतात बोलण्यासाठी किंवा मग लिहिण्यासाठी. फॉर्मल अशी की जिथे तुम्हाला रिस्ट्रिक्शन असणार आहेत आणि इनफॉर्मल म्हणजे तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स नाही. राईट ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स अँड वर्ड्स विच यू हॅव टू यूज व्हाईल फेसिंग अँड इंटरव्ह्यू. राईट ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन्स. आता काही एक्सप्रेशन्स तुम्हाला सांगायचे आहेत की जे तुम्ही इंटरव्ह्यू फेस करता तर त्यास तुम्ही ते काय वापरणार आहात, अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स तुम्हाला सांगायचे. तर पहिला, मे आय कम इन सर एक्सप्रेशन. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. नंबर 3, आय एम सॉरी, वुड यू प्लीज रिपीट द क्वेश्चन. आता एखादा प्रश्न तुम्हाला समजला नाही तर आपण लई तशा प्रकारे जमणार नाही. शब्द आय एम सॉरी, वुड यू प्लीज रिपीट द क्वेश्चन. बी, आय वॉन्टेड टू थँक यू बिफोर आय लिव्ह.
मला तुमचं थँक्स आभार मानायचे आहेत इथून जाण्यापूर्वी. आय होप यू विल गिव्ह मी अ चान्स टू वर्क अंडर युअर गायडन्स. निश्चितच तुम्ही मला अपेक्षा आहे की तुम्ही मला काय करणार तर चान्स देणार तुमच्या अंडर काम करायला. You are writing a letter of complaint. List the proper expressions that you would like to write. ओके, आता एक कंप्लेंट लेटर लिहित आहे तुम्ही तर त्यातले तुम्हाला एक्सप्रेशन्स लिहायचे आहेत. एक आय डिसॲग्री. दुसरा आहे आय फील आय मस्ट कंप्लेन टू यू अबाउट. हे एक एक्सप्रेशन्स आहे. आय विश टू गेट रिप्लेसमेंट. नंबर नेक्स्ट वी लुक फॉरवर्ड टू डिलिंग विथ दिस मॅटर विदाउट अ डिले. कंप्लेंट करताना वेळेस इथं आय फील पाहिजेत. आय शब्द मिस बघा. आय फील दॅट युअर कंपनी शुड कन्सिडर अन ॲप्रोप्रिएट रिफंड. आय विश टू ड्रॉ युअर अटेन्शन अबाउट. हे सगळे एक्सप्रेशन्स आहेत की जे तुम्ही कंप्लेंट लेटरमध्ये वापरणार आहात. डिस्टिंग्विश बिटवीन a legal offense and a moral offense on the basis of the given text. लीगल ऑफेन्स आणि मॉरल ऑफेन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे दिलेल्या टेक्स्टनुसार या चॅप्टरवरून. तर मला हे काही सापडलेले आहेत ते तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आणखीन काय करू शकता शोधू शकता. लीगल ऑफेन्स, मॉरल ऑफेन्स. आता लीगल बघूया अगोदर. बर्गलरी, असॉल्ट अँड बॅटरी, व्हायलन्स, टू किक एनीवन, मटेरियल अटॅक. हे सगळे लीगल ऑफेन्स आहे, म्हणजे याच्यासाठी तुम्हाला सजा मिळणार. मॉरल ऑफेन्स तर आहे पण शिक्षा नाही आहे लॉमध्ये, असं कुठल्याही प्रकारचं कन्सिडरेशन नाही. रूड बिहेवियर, डिसकर्टसी, बॅड मॅनर, बोरिश, हॉटी, हे सगळे मॉरल ऑफेन्सेस आपल्याला सांगता येईल. हे मला सापडलेत, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सापडले तर तुम्ही शोधाच. फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड. Find out the meaning of the following phrases. Use them in your own sentences. Give and take. A black eye. Lower than the angels. Knock someone. आता या शब्दांचा, या फ्रेजेसचा वापर तुम्हाला स्वतःच्या वाक्यात करायचा आहे. आता पहिला बघूया आपण. गिव्ह अँड टेक. याचा अर्थ होतो अ सिच्युएशन इन विच टू पीपल, ग्रुप एक्सेट्रा रिस्पेक्ट इच अदर्स राईट्स अँड नीड्स. एकमेकांची काय करतात, रिस्पेक्ट करतात. दोन ग्रुप असतील किंवा दोन लोक असतील त्याला आपण काय म्हणतो, गिव्ह अँड टेक असं म्हणतो. एक्झाम्पल, इन एव्हरी फ्रेंडशिप. एक्झाम्पल बघा त्याचं सेंटेन्स. इन एव्हरी फ्रेंडशिप देअर हॅज टू बी सम गिव्ह अँड टेक. प्रत्येक फ्रेंडशिपमध्ये काही देवाणघेवाण ही होत असते. नंबर 2, अ ब्लॅक आय. आता ब्लॅक आयचा अर्थ काय बघा. An area of dark colored skin around somebody's eye where she has been hit. एखाद्या व्यक्तीच्या ही असेल शी असेल तिच्या डोळ्यावर जर हिट केला गेलं तर तो डोळा कसा होतो, काळा होतो. त्याला आपण अ ब्लॅक आय असं म्हणतो. एक्झाम्पल आहे, ही गॉट अ ब्लॅक आय इन द फाईट. त्याचा जो डोळा आहे तो काळा झाला, कशामुळे, फाईटमध्ये. लोअर दॅन द एंजल्स, लेस दॅन परफेक्ट. आता लोअर दॅन द एंजल्स म्हणजे लेस दॅन परफेक्ट, म्हणजे पूर्णतः परफेक्ट तो नाही. ही मेड हिमसेल्फ लोअर दॅन द एंजल. तिने स्वतःला काय केलं तर लोअर दॅन एंजल बनवलं. नॉक समवन म्हणजे टू हिट समवन सो दॅट द पर्सन बिकम कॉन्शियस. म्हणजे हिट करायचं की एखादी व्यक्ती बेशुद्ध पडेल अशा पद्धतीने. सेंटेन्स, हिज फॉल फ्रॉम द लॅडर नॉक हिम आउट. तो जे काही हिच्यावरून पडला शिड्यानून त्याच्यामुळे तो काय झाला तर कॉन्शियस तो झाला. अशा प्रकारे याचा वाक्य तुम्ही उपयोग करू शकता. पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट द वर्ड्स विथ प्रिफिक्स अँड सफिक्सेस फ्रॉम द टेक्स्ट अँड राईट देम डाऊन. आता सफिक्स आणि प्रिफिक्स तुम्हाला शोधायचे आहेत, असे शब्द की जिथे प्रिफिक्स आणि सफिक्स वापरलेला आहे. आता प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय तर लक्षात घ्या. प्रिफिक्स म्हणजे एखादा वर्ड आहे त्याच्या अगोदर जे काही प्रत्यय लागतात त्याला प्रिफिक्स म्हणतात. आणि सफिक्स म्हणजे एखादा वर्ड असेल ज्याच्या शेवटी जे काही प्रत्यय लागतात त्याला आपण काय म्हणतो, सफिक्स असं म्हणतो. मग सुरुवातीला प्रिफिक्सचे एक्झाम्पल बघा. अनसिव्हिल, UN हा काय आहे तर प्रत्यय आहे, अनसिव्हिल. इल मॅनर, डिसकर्टसी, सेल्फ रिस्पेक्ट, कोऑपरेशन. त्यानंतर ॲक्नॉलेज, हे सगळे सुरुवातीला जे लागले ते सगळे प्रिफिक्स आहेत.
सफिक्ससाठी एक्झाम्पल रिक्वायरमेंट, MENT, मेंट हा सफिक्स आहे. पब्लिशेबल, एबल, इन्स्ट्रक्शन, ION, रिजनेबल, ABLE, प्रोबॅबल, ABLE, आहे की नाही. हे सगळे सफिक्स आहेत. पुढचा प्रश्न आहे, कम्प्लीट द टेबल विथ पोलाइट एक्सप्रेशन्स दॅट वी मस्ट यूज इन अवर डे टू डे लाईफ. आता एक पोलाइट एक्सप्रेशन्स तुम्हाला लिहायचे आहेत, वी मस्ट यूज, जे आपण रेग्युलर आपल्या आयुष्यात वापरले पाहिजेत. आय वॉन्ट अ कप ऑफ टी असं तुम्ही म्हणायचं नाही, त्याऐवजी तुम्ही म्हणायचं आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. आता सेंड मी द मेल असा शब्द वापरू नका, त्याऐवजी वापरा कुड यू सेंड मी द मेल, तुम्ही मला पाठवू शकता का. एक पोलाइटनेस आपला या वाक्यातून दिसून येतो. जे डूज दिलेले आहेत त्यामध्ये पोलाइटनेस, एक नम्रता किंवा मॅनर किंवा कर्टसी आपला दिसून येईल. गो अवे ऑर लिव्ह अलोन, लिव्ह मी अलोन या असं न म्हणता तुम्ही म्हणायचे कुड यू गिव्ह मी अ मिनिट, सॉरी आय एम अ बिट बिझी राईट नाव, मी काय तर बिझी आहे, म्हणजे बाहेर तिकडे जा, त्याऐवजी काय म्हणा मी बिझी आहे. यू आर रॉंग, तू चुकीचं आहेस, त्याऐवजी तुम्ही म्हणायला पाहिजेत आय थिंक यू माईट बी मिस्टेकन. दॅट्स बॅड आयडिया, त्याऐवजी तुम्ही म्हणा आय एम नॉट शुअर, आय एम नॉट सो शुअर दॅट्स अ गुड आयडिया. युअर वर्क इजंट गुड, त्याच्याऐवजी तुम्ही म्हणायचं आहे आय एम नॉट क्वाईट सॅटिस्फाईड विथ धिस वर्क, सॅटिस्फाईड नाही आहे की नाही. टू बी ऑनेस्ट दिस नीड्स सम इम्प्रूव्हमेंट, ऑनेस्टली काम करा, अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे. क्वेश्चन A4 त्यामध्ये पहिला आहे, एडिट द गिवन पॅराग्राफ युझिंग ए अँड द वेन एव्हर नेसेसरी. आता हे पॅराग्राफ दिलेला आहे, त्याला तुम्हाला ए आणि द मध्ये चेंज करायचं आहे. तर बघा मी केलेलं आहे ते, डायरेक्टली आन्सर बघूया. राकेश इज अन आयडियल, इथं ए अँड द पैकी अँड तुम्हाला वापरावं लागेल, कारण आयने सुरुवात झालेली आहे की नाही. राकेश इज अन आयडियल सन who remains devoted to his father as he grows professionally to become a famous doctor. अ आणि द पैकी तर आपल्याला अ वापरायचं आहे की नाही, तर डॉक्टर बनायचं आहे, एक डॉक्टर बनायचं आहे. As his father grows old, he takes care to spend time with his father, bringing him tea in the morning and take him out for the walk in the evening. इव्हिनिंगच्या पूर्वी द वापरा, मॉर्निंग पूर्वी सुद्धा तुम्हाला दच वापरायचं आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. संतोष परचेस्ड अ कम्प्युटर, ही रीड द ऑपरेटिंग मॅन्युअल अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. संतोषला काय तर कम्प्युटर त्यांनी परचेस केला आणि त्याला मॅन्युअल मिळालं इन्स्ट्रक्शनचं तिथे फॉलो करण्यासाठी. तर इन्स्ट्रक्शन्स काय आहेत बघा, ही लिंक द मॉनिटर, कीबोर्ड अँड प्रिंटर. नंबर 1. नंबर 2, he plugged in the main cable. नंबर 3, he switched on monitor at the back. नंबर 4, when the light appeared on the screen, he placed the day disk in drive A. त्यानंतर आहे he pushed in the disk until the button clicked out. It took about 30 seconds for the computer to load the program. He pressed the drive button and disk shot out. He replaced the day disk with the document disk. ही प्रेस फंक्शन 7 की 7. आता हे शब्द दिलेले आहेत, हे सगळे वाक्य दिलेले आहेत, ते सर्व ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये होते. आणि खाली पॅसेज दिलेला आहे की म्हणजे या वाक्यांना तुम्हाला पॅसेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. काही फिल इन द ब्लँक्स आहेत, त्याचा आन्सर मी डिरेक्टली लिहिलेला आहे, तर ते तुमच्यासमोर वाचून मी दाखवतो. काही गोष्टी हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही एकदा बुक समोर ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल आहे की नाही. तर आन्सर बघा काय आहे. फर्स्टली द मॉनिटर, कीबोर्ड and printer were linked up, हे दिलेले आहे त्यांनी. Then the main cable was plugged in. Answer, the monitor was switched on at the back. When the light appeared on the screen, the disk was placed by him in drive A. The disk was pushed it until it was clicked out by the button. It took the computer 30 seconds to load the program. The drive button was pressed by him and the disk shot out. The date disk was replaced with document disk. Finally, the function key 7 was pressed by him. The word processor was ready
वॉज देन रेडी टू यूज. अशा प्रकारे तुम्ही याचं काय करू शकता तर उत्तर लिहू शकता. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलेलं आहे ऑन सेईंग प्लीज या लेसनचे आपण ब्रेनस्टॉर्मिंग बघितलं आहे. आता जे राहिलेले काही प्रश्न असतील ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये निश्चितच मिळतील. तोपर्यंत हे प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट आता ह्याची की ग्रामरचा पार्ट तुम्ही म्हणताय त्यासाठी तुम्हाला ग्रामरचे व्हिडिओसुद्धा बघावे लागतील. एकदा तुम्हाला ग्रामरचे व्हिडिओ बघितले तर तुम्ही स्वतःसुद्धा हे प्रश्न सॉल्व करू शकता. मी डेली काय करतो 1 किंवा 2 व्हिडिओ ग्रामरचे सुद्धा अपलोड करत आहे. आतापर्यंत मी सेंटेन्स अँड इट्स टाईप याचे 3 पार्ट बनवले आणि एक मेन पार्टसुद्धा बनवलेला आहे. म्हणजे तो तुम्ही ऐकला तर तुम्हाला सेंटेन्स आणि त्याचे प्रकार हे तुम्हाला अवघड जाणार नाही. बिलकुल तुम्हाला समजून जातील ते. नंतर तुम्हाला कधी अडचण येणार नाही. आता मी बनवत आहे टेन्सवर. तर टेन्समध्ये मी आता एक टेन्स आतापर्यंत अपलोड केला आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. तो बघितला म्हणजे तुम्हाला नंतर टेन्स वाचण्याची गरज नाही. तेवढं ऐका, सफिशियंट आहे. तेच 15 मिनिटातच तुमचा तो टेन्स क्लिअर होऊन जाईल. आता रोजच्या रोज मी एक टेन्स असं प्रकारे काय करणार तर अपलोड करत चालेल. त्यामुळे तुम्ही याच्याबरोबर त्या टेन्सला सुद्धा तुम्ही ती व्हिडिओसुद्धा बघा, म्हणजे तुम्हाला टेन्सची सुद्धा अडचण येणार नाही. तर एक कविता असेल किंवा लेसन असेल त्याबरोबर एक ग्रामरचा टॉपिकसुद्धा तुम्ही बघितला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ग्रामरची अडचण येणार नाही. कारण नाही म्हटलं तरी 15-20 मार्काला एक ग्रामर येतं आणि या ग्रामरला आपण क्लिअर करू शकतो त्या ग्रामरच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तसेच काही अडचण असेल तर तुम्ही मला टेक्स्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. शेवटी लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.